आवर्जून उपस्थित असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील माध्यमकर्मींसाठी, इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी आणि सर्वच जे या कार्यक्रमासाठी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचंच मी प्रथमतः स्वागत करतो। दरवर्षी पत्रकार संघ एक वेगळा विषय घेऊन पत्रकार दिन साजरा करत असतो। मला वाटते पत्रकारिता क्षेत्रातला पहिला असा उपक्रम असेल तो आपण या ठिकाणी आयोजित करतो। आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटल्यानंतर बरं झालं हे काय आहे, त्यामुळे AI म्हटलं की लक्षात येतं। महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय श्री CP राधाकृष्णन, कृपया उभं राहून आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकॅथॉन मला वाटतं महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आज पहिल्यांदा होतं आहे। हे पत्रकार संघानं केलेलं आहे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या 250 महाविद्यालयांनी यामध्ये भाग घेतला आणि अतिशय उत्तम प्रोजेक्ट सादर केले। त्या मुलांचंही कौतुक आहे। मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। The able leadership of Sri Kiran Joshi ji, the State President of the Journalists Association, the association has chosen to innovative and forward-looking theme for the year's Journalist Day, Artificial Intelligence. This theme is both timely and significant, as AI has emerged as the transformative force across industries, including media. हे हॅकॅथॉन आहे ते नेमकं काय आहे, त्याच्यातून काय प्राप्त होणार आहे, काय उपलब्धी होणार आहे आपल्यासाठी, त्याचे धोके काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, या सगळ्यांची आज आपल्याला भूमिका कळणार आहे। आणि त्याचसाठी आपण आज या हॅकॅथॉनच्या तिसऱ्या आणि अंतिम सत्रात एक परिसंवाद आयोजित केलेला आहे। किरण जोशी या मित्रामुळे, आमच्या तरुण मित्रामुळे हा आजचा समारंभ आहे। मराठी पत्रकार संघाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आहे। आजचा तसा पहिलाच कार्यक्रम आहे आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त आहे। किरण हा अतिशय एक संघटन कौशल्य असलेला पत्रकार आहे। पत्रकारांमध्ये मुळात संघटन कौशल्य दादा कमी असतं, तुम्हाला माहिती आहे। इंडिव्हिज्युअली ते लिहितात, बोलतात, व्यक्त होतात, पण किरण तुम्ही पत्रकार म्हणूनही चांगले आहात। पर्यावरण हा तुमच्या अत्यंत आवडीचा अभ्यासाचा विषय आणि त्याहीपेक्षा तुम्ही पत्रकारांना एकत्र करतात। संदीप जसं मगाशी म्हणाले, पत्रकारांसाठी वेगळ्या कल्पना, पत्रकारांसाठी वेगळ्या योजना, त्याच्यासाठी तुम्ही काम करता आणि लोकप्रतिनिधींना अत्यंत आदराने सन्मानाने बोलवतात। आदित्यजीसारख्या परिवाराला सामावून घेता। किरण, आम्हा सगळ्यांच्या वतीने तरुण मित्र म्हणून तुमचं खूप कौतुक, तुमचं अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा।